या ठिकाणी इयत्ता 7वीतला नागरिक शास्त्राचा चौथा जो धडा आहे मूलभूत हक्क भाग 1. आता या ठिकाणी मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क. जसं की मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की शासनाने तुम्हाला 6 ते 14 वर्ष वयोगटामध्ये प्राथमिक शिक्षण घेण्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. तुम्हाला वारंवार सांगत असतो. या संदर्भात जर तुम्हाला तुमचे जवळचे आप्त सोक्याने जरी अडवलं तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये पोलिसात जाऊन तक्रार करून तुमचा शिक्षणाचा अधिकार तुम्ही मिळवू शकता. त्या संदर्भामध्ये असे अनेक अधिकार आणि असे अनेक कर्तव्य आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे. बघा या ठिकाणी वर्तमानपत्रात अथवा अन्य तुम्ही अशा स्वरूपाचे फलक पाहिले असतील. एखाद्या मोर्चात कशाची तरी मागणी केलेली असते व तो त्यांचा हक्क असल्याचे सांगितले जाते. अनेक प्रकारचे मोर्चे हे निघत असतात. प्रत्येक मोर्चा, प्रत्येक उपोषण जे आहे ते कुठेतरी तुमच्या हक्काला डावलल्या गेल्या कारणाने हे केलं जात असतं. देत कसे नाही, मिळालंच पाहिजेत वगैरे वगैरे अशा अनेक घोषणा तुम्ही देत असतात मोर्चाच्या माध्यमातून. तर आपल्याला जन्मताच हक्क हे वी आर इंडियन्स, आपण भारतीय आहोत. आपल्याला भारतात जन्म झाल्याबरोबर आपल्याला आपण भारत असल्याचा जो हक्क आहे तो हक्क आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेला असतो. किंवा मी भारताचा रहिवासी आहे, मग तो कोणत्याही राज्यात असो, तो कोणत्याही ठिकाणी असो, भारतात तो असावा. जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याचा जन्म झालेला आहे त्याला त्याचा मूल जो हक्क आहे तो जगण्याचा हक्क आहे. कोणीही कोणाला त्याला त्याच्या जीवापासून हिरावून घेऊ शकत नाही, एक लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे त्याला उत्तम आरोग्य मिळावे म्हणून संपूर्ण समाज आणि प्रशासन जे आहे ते प्रयत्न करत असतो. अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून सर्व व्यक्तींना संरक्षण मिळाले तरच व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्याचा विकास करू शकते. स्वतःच्या आणि संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषण परिस्थितीची मागणी करणे, त्यासाठी आग्रह धरणे म्हणजेच हक्क मागणे होय. म्हणजेच प्रत्येक नागरिकाला जे आहे, प्रत्येक भारतीय नागरिकाला भारतात जन्म घेतल्यापासून जगण्यापासून तर त्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते मागण्याचा अधिकार या लोकशाही देशामध्ये भारतीय नागरिकाला प्रदान झालेला आहे. म्हणून संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिलेले आहेत. हे हक्क मूलभूत आहेत. ते संविधानामध्ये नमूद केलेले असल्याने त्यांना कायद्याचा दर्जा आहे. या हक्काचे पालन सर्वांना बंधनकारकच आहे. संविधानात नमूद केलेले जे आपले हक्क आहेत तेही आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे. काय सांगितलं या ठिकाणी संविधानात आपण भारताच्या हक्काची नोंद ही केलेली आहे, ती कोणती ती आपल्याला या ठिकाणी बघून घ्यायची. त्यामध्ये काही समानतेचा हक्क म्हणजे समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा भेद करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही. कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. अनेक कायदे असे असतात की जे आपल्याला संरक्षण देतात. उदाहरणार्थ विना चौकशी अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण असते. असे संरक्षण देतानाही शासनाला भेदभाव करता येत नाही. जसं की आपण इतिहासामध्ये जो काळा कायदा बघितला होता, त्या काळ्या कायद्यामध्ये इंग्रज शासन जे होते तो रॉलेट ऍक्ट जो होता त्यामध्ये कोणालाही विना चौकशी करताना कारण नसताना अटक केल्या जात होती. तसं असं होत नाही. तर लोकशाहीने हा अधिकार आपल्याला दिलेला आहे. मग त्या समानतेच्या हक्कात आणखी कोणत्या बाबी येतात? सरकारी नोकऱ्या देताना शासनाला जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करता येत नाही. जसं की आता मी तुमच्या गावात नोकरीला आलोय, तुमची भाषा वेगळी आहे, माझी भाषा वेगळी आहे, बरोबर आहे. तुमचा धर्म वेगळा आहे, माझा धर्म वेगळा आहे, तुमची जात वेगळी, माझी जात वेगळी, तरी सुद्धा मला या ठिकाणी तुम्हाला शिकवायला येण्यापासून कोणी अडवलं का? नाही. मग हा जो काही अधिकार आहे हा शासनाने दिलेला आहे. आपल्या देशातील अस्पृश्यता पाळण्याच्या अमानवी प्रथेला कायद्याने नष्ट करण्यात आलेले आहे. अस्पृश्यतेचे पालन हा दखलपात्र गुन्हा मानला जातो. भारतीय समाजात समता निर्माण करण्यासाठी या प्रथेचे निर्मूलन केलेले आहे. लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातलेली आहे. उदाहरणार्थ राजा, महाराजा, राजबहादूर इत्यादी. राजे, महाराजा, हो, राजबहादूर अशा स्वरूपाच्या पदव्या देणं बंद केले. राजे, महाराजा, राजबहादूर, सुलतान, पाटील या स्वरूपाच्या ज्या काही पदव्या आहेत त्या पदव्या देणं बंद केलेले भारतीय राज्यघटनेने, लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याचा हक्क काय आहे? संविधानाने दिलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा हक्क असून त्यात व्यक्तीच्या दृष्टिकोनातून आवश्यक अशा सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. ऐका, नागरिक म्हणून आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. शांततापूर्वक एकत्र येण्याचा आणि सभा घेण्याचा अधिकार दिलेला आहे. संस्था संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. भारताच्या प्रदेशात कोठेही फिरण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. भारताच्या प्रदेशात कोठेही राहण्याचे
वास्तवकाने स्वातंत्र्य दिलेले, आपल्या आवडीचा उद्योग किंवा व्यवसाय करण्याचा अधिकारही तुम्हाला देण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे हे बघा, या ठिकाणी संविधानातील स्वातंत्र्याच्या हक्काने हिंडण्या फिरण्याचीच किंवा बोलण्याचीच नाही, तर आपण सुरक्षित राहावे यासाठी आपल्याला संरक्षण उपलब्ध करून दिलेले आहे. आपल्याला संरक्षण सुद्धा दिलेलं आहे. कोणीही कोणावरती सहज चालता फिरता आक्रमण करू शकत नाही. काही झालं की तुम्ही काय म्हणता, मी पोलिसात जाईन, कंप्लेंट करेन. कायद्याचे संरक्षण सर्वांना समान रीतीने दिलेले, सर्वजण सारखे, कोणी उच्च नाही किंवा कोणी नीच नाही, ते कोणालाही नाकारले जात नाही. उदाहरणार्थ, आपण सर्वांना जगण्याचा हक्क आहे. वरकरणी हा हक्क सोपा वाटतो, परंतु त्यात खूप अर्थ दडलेला आहे. जगण्याची हमी मिळणे, जगण्यासाठी पोषक परिस्थिती असणे, असा याचा अर्थ आहे. कोणत्याही व्यक्तीचे जीवित कोणालाही हिरावून घेता येत नाही. कोणत्याही व्यक्तीचं जीवन कोणालाही हिरावून घेता येत नाही. कारणाशिवाय कोण्याही व्यक्तीला अटक किंवा स्थानबद्ध करता येत नाही. स्वातंत्र्याच्या हक्कात आता शिक्षणाचा हक्काचाही समावेश करण्यात आलेला आहे. 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलांना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. या हक्कामुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही. शोषणाविरुद्धचा हक्क आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. बघा काय म्हणते शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये, शोषण थांबवण्यासाठी शोषणाला बळी न पडता आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क. आपली पिळवणूकच होणार नाही, अशा स्वरूपाची व्यवस्था निर्माण होणार नाही, त्या संदर्भात जो कायदा आहे, ती व्यवस्था आहे, तो शोषणाविरुद्धचा हक्क आहे. संविधानाने एकीकडे शोषणाविरुद्धचा हक्कातून पिळवणुकीच्या सर्व प्रकारावर बंदी घातलेली आहे, तर त्याचवेळी दुसरीकडे बालकाचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद केलेली आहे. त्यानुसार 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे. तुम्ही 12-13 वर्षाचे आहात, बरोबर आहे, म्हणजे 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कामावर पाठवता येत नाही, रोजंदारीने त्यांना पाठवता येत नाही, लक्षात ठेवा. कारखाने, खाणी यासारख्या ठिकाणी बालकाची नेमणूक करून त्यांच्याकडून काम करून घेता येत नाही. तुम्ही जे सांगताना जर कामाला गेलो, 250 रुपये रोजाने गेलो, हे सगळं पिळवणूक आहे, तुमचं शोषण आहे. वेठ बिगारी किंवा सक्तीने एखाद्या व्यक्तीकडून तिची इच्छा नसताना काम करून घेणे, काही व्यक्तींना एखाद्या गुलामासारखे वागवणे, त्यांना कामाचा योग्य मोबदला न देणे, त्यांच्याकडून अतिशय कष्ट करून घेणे, त्याची उपासमार करणे किंवा त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करणे, हे शोषणाचे प्रकार आहेत. शोषण साधारणतः महिला, बालके, दुर्बल समाज घटक आणि सत्ताहीन लोकांचे होते. कोणत्याही प्रकारचे शोषण असो, त्याविरुद्ध उभा राहण्याचाही हक्क देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, भारताच्या संविधानातील समानतेच्या, स्वातंत्र्यतेच्या आणि शोषणाविरुद्धच्या हक्काचा आपण येथे अभ्यास केला. पुढील पाठात आपण आणखी काही मूलभूत हक्क पाहूया. तर या स्वरूपाचं जे काही आहे तुमचे मूलभूत हक्क हे सांगितलेले आहेत.